राज्यातील महिलांनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे। त्यांना आर्थिक आधार द्यावा, आर्थिकदृष्ट्या त्यांनी आत्मनिर्भर व्हावं, यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ही योजना महिलांच्या आरोग्याची, पोषणाची आणि आर्थिक आत्मनिर्भरतेची हमी देणारी आहे। राज्यातील बहिणींच्या आर्थिक, सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी अटी शर्तींमध्ये अडकून न पडणारी अत्यंत सुलभ योजना सरकारनं जाहीर केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला महाराष्ट्र देशहितासाठी दीर्घकालीन धोरणांमध्ये अग्रभागी राहिला आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून हे महायुतीचं सरकार दमदार कामगिरी करत। तुमच्या सर्वांचीच एक धाकटी बहीण म्हणून मला या महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। मला मनापासूनचा आनंद आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्हाला विभागामार्फत राबवायला मिळते। राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार। माझी आपल्या सर्वच भगिनींना विनंती राहील की आपण अधिकाधिक या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दरमहा रक्कम जमा केली जात आहे। राज्यातील प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये। प्रत्येक बहिणीला योजनेत सहभागी होता यावं, अटी शर्तींमुळे योजनेपासून वंचित राहावं लागू नये, यासाठी मूळ योजनेतील अनेक अटी शिथिल करीत योजना अधिक सुलभ केली आहे। सरकारी योजना म्हटलं की कागदपत्रांची जुळवाजुळव आलीच, त्यासाठी लागणारी पळापळ आणि रांगेत उभं राहणं आलंच। पण ही योजना त्याला अपवाद ठरली आहे। कमीत कमी कागदपत्रात योजनेसाठी थेट ऑनलाईन अर्ज केले जात आहेत। या योजनेचा अर्ज ladkibaheen.maharashtra.gov.in वरून भरता येतो। सहजपणे कोणत्याही बहिणी अगदी शेताच्या बांधावरून, आदिवासी पाड्यावरून अर्ज करत आहेत। राज्यातील लाखो महिला भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत। महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू बहिणीच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठामपणे उभा आहे। सांध्यापासून बांध्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता, त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे। मोठ्यांना काय माहिती आमच्या माय माऊलींना 1,500ची किंमत। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी 50% लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत, या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो। आणि म्हणून ही जी योजना सुरू केलेली आहे ही आमच्या भावांची, तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे। ही माहेरचा आहेर आहे। आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे। आणि म्हणून याची धक काय, याची गरज काय, या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक आधार देणारी, आर्थिक सामाजिक पुनर्वसन करून सशक्तीकरणाला बळ देणारी आहे। राज्यातील प्रत्येक बहीण स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणं हाच महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे। बहिणींच्या संवर्धना आनंदाची पखरण होईल महिला शक्तीच्या मला। महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।